ट्रेडिंग करणार आहात बट जॉबमुळे बिझनेसमुळे वेळच मिळत नाही, तर ही स्ट्रॅटेजी आज तुमच्यासाठी आहे, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहे की जरी दिवसभरात वेळ जरी नसेल तर तुम्ही सकाळ सकाळी एक अशी एंट्री शोधू शकता जी तुम्हाला खूप चांगला पैसा बनवून देऊ शकते. दिवसभर ग्राफवर बघत राहणं म्हणजे ट्रेडिंग नाही, तर मार्केटमध्ये अचूक वेळ समजणं म्हणजे ट्रेडिंग असतं आणि ही अचूक वेळ आहे सकाळची. आज आहे 365 डेज पैकी 365 स्ट्रॅटेजी मधला डे 5. तर आज आपण ही स्ट्रॅटेजी बघणार आहोत, तर चला बघूया. तर ही आहे ओपनिंग स्वीप स्ट्रॅटेजी, ज्यानं आज सकाळ सकाळी 1 रेशो 3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो दिलाय. तर चला बघूया की ही स्ट्रॅटेजी काय लेवलनं काम करते आणि कशी काम करते. जसं की बघा, ह्या स्ट्रॅटेजी नाव सांगितलं तुम्हाला, ओपनिंग स्वीप स्ट्रॅटेजी आहे. ही सकाळी 3:30 वाजता ची जी कॅन्डल असते त्या कॅन्डलला आपण हाय लो मार्क करायचा आहे आणि टाइम फ्रेम 15 मिनिटाचा ठेवायचा आहे. जसं की ही आहे 3:30 वाजताची कॅन्डल, ज्याच्यामध्ये आपण काय करणार, याचा हाय आणि लो असं थोडंसं मार्क करणार आहे. 10 वेळा मार्केटला याला स्वीप करेल. स्वीप केल्यानंतर ज्यावेळेला दुसरी विरुद्धार्थी कॅन्डल अशी ओपन होईल त्यावेळेला तुम्ही त्याचा हाय कन्सिडर करून तुम्ही इथून सेलला एंट्री घेणार आहात. सेम सिच्युएशन तुम्हाला ग्राफला जर तुम्ही बघितला तर सेम सिच्युएशन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, इथं बघा हाय आणि लो मार्क केलेला आहे, हाय लो ब्रेक केलेला आहे, त्यानंतर मार्केटने याला स्वीप केलेला आहे. इथं ब्रेकिंग वगैरे अनव्हॅलिड आहे. ब्रेक झाल्यानंतर जरी मार्केटनं त्याला स्वीप केलं तर तुम्ही काय कराल, स्वीप केल्यानंतर विरुद्धार्थी कॅन्डल म्हणजे ह्या कॅन्डलचा हाय तुम्ही एसएल मार्क कराल आणि त्यानंतर तुम्ही सेलला इन्व्हॉल्व होऊन एवढी मोठी मुवमेंट कॅप्चर करू शकता, ज्याच्यामध्ये 1:3 पेक्षाही जास्त रिस्क रिवॉर्ड रेशो मिळालेला आहे. तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की सेव्ह करून ठेवा, कुठं मिस व्हायला नको हा व्हिडिओ ह्याच्यासाठी. आणि नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा, कारण इथून पुढं असे तुम्हाला इंटरेस्टिंग बऱ्याच स्ट्रॅटेजी शिकायला मिळणार आहेत. तुम्हाला अजून कोणत्या स्ट्रॅटेजी तुम्हाला ओन जर शिकायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, तर त्याही स्ट्रॅटेजी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळते.